देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। निफाडला टवाळखोरांच्या बंदोबस्तासाठी दामिनी पथकाची निर्मिती। निफाड इथं महाविद्यालय, कॉलेज, बस स्टँड आदी महत्त्वाच्या ठिकाणी महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीतून रोड रोमिओ व टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी निफाड पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली व निफाड नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अनिल पाकुंदे यांच्या संकल्पनेतून दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे। निफाड बस स्थानकात मुलीची छेडछाड आणि रोड रोमिओंचा धुडगूस ही आता नित्याची बाब झाली असून शहरात व परिसरातील अनेक मुलं-मुली हे शिक्षणासाठी येत असतात। त्यांना निर्भयपणे आपले शिक्षण घेता यावे या दृष्टीने निफाड नगरपंचायत उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांच्या संकल्पनेतून व निफाड पोलीस स्टेशनचे PI गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड बस स्टँड इथं दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे। या पथकाचे शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले। यावेळी पोलीस स्टेशनचे राजू मनोहर, भारत पवार, सुनील सानप, महिला कॉन्स्टेबल चव्हाण के शिंदे तसेच SD डेपोचे वाहतूक नियंत्रक SK लाड, RK पिठे, सोमनाथ गवळी तसेच अमोल वडघुले, नंदुभाऊ कापसे, संजय जाधव, बंटी शिंदे, आशिष मोगल, भूषण पंडित आदी नागरिक उपस्थित होते। तालुक्यात निफाड शहरासाठी बस स्टँड असेल, महाविद्यालय असतील, ज्युनियर कॉलेजेस असतील, त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी, खास करून विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आणि हे जे टवाळखोर आहेत, रोड रोमिओ आहेत, यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक आपल्या पोलीस स्टेशन लेवलला दामिनी पथक असायला पाहिजे ही अण्णांची संकल्पना होती आणि त्यांनी मला बोलून दाखवलं। त्याप्रमाणे आमचाही तो ध्यास होता की एक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी मुलींमध्ये आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही हे दामिनी पथक आज स्थापन केलेलं आहे। निफाड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज निफाड पोलीस स्टेशनचे PI सन्माननीय गुरव साहेब यांच्या नेतृत्वाखाली दामिनी पथक या ठिकाणी स्थापन करण्यात आले। खऱ्या अर्थानं हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, कारण याला एक हेल्पलाईन नंबर आपला असला पाहिजे। काय हेल्पलाईन नंबर असेल त्या हेल्पलाईन नंबरला कोणत्याही महिलेने, कोणत्याही मुलीने किंवा कोणीही अडचणीत असलेल्या स्त्रीने त्या ठिकाणी फोन केला तर त्या ठिकाणी हे दामिनी पथक जाईल आणि त्या महिलेला किंवा मुलीला किंवा बालिकेला संरक्षण देण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा उपक्रम या निफाड शहरामध्ये सुरू होतो। हा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एक महिलांच्या संरक्षणाच्या दृष्टीनं एक महत्त्वाची बाब आहे। त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की जेवढी निफाड शहरवासी असतील, कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही स्त्रीला कुठे त्रास होत असेल, कुठे त्रास देत असेल, कुठं रोड रोमिओ त्यांच्या मागे पुढे फिरत असेल तर त्यावेळेस आपण निर्भीडपणे ते हटकवलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांना हटकून त्यांना आपल्या पोलिसांच्या ताब्यामध्ये देण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे। कारण या निफाड शहर आणि परिसरामध्ये आतापर्यंत कोणताही असा अनिश्चित प्रकार आपल्याकडे घडला नाही, म्हणून कोणी घडायची सुद्धा वाट पाहू नये आणि भविष्य काळामध्ये अशी अडचण आपल्या कोणाला येऊ नये याच्याकरता निफाड पोलीस स्टेशनचे आणि DYSP साहेबांची मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। DPA न्यूजसाठी राजेंद्र थोरात, निफाड। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।